सोलापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सरकारी काम अडथळा आणि पोलिसाला धक्काबुक्की शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबई येथील मोठ्या व्यावसायिक आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली। बाळे हद्दीतील मडकीवस्ती सोलापूर येथे पोलिसांनी बाळे पोलीस चौकी येथून लँड रोव्हर कारचा पाठलाग करून लँड रोव्हर कार मडकीवस्ती येथे अडकवून चौकशी करत असताना 3 आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की शिवीगाळ केली। सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी फिर्यादी पोलिसांनी मुंबई येथील 3 आरोपींना अटक करून कोर्टात सन 2015 साली दोषारोपपत्र दाखल केले। दरम्यानच्या काळात आरोपी क्रमांक 2 आणि 3 ओमप्रकाश श्यामबिहारी तिवारी अनंत देवी प्रसाद त्रिपाठी हे मयत झाल्याने आरोपी क्रमांक 1 विकास बेटश्वर दुबे याच्या विरोधात सदर खटला जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर आर.जे. कटारिया यांच्या कोर्टात चालला। यात सरकार पक्षातर्फे फिर्यादी 2 साक्षीदार पंच आणि तपासिक अंमलदार तपासण्यात आले। उलट तपासातील मुद्दे बचाव पक्षाचा युक्तिवाद व सबळ पुराव्याअभावी आरोपीची जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे. कटारिया यांनी 31 जानेवारी 2026 रोजी निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट युवराज अवताडे, ॲडव्होकेट दादासाहेब भानुदास जाधव, ॲडव्होकेट गोरख कवळी, ॲडव्होकेट मकसूद मोमीन, ॲडव्होकेट रवी कोळी, ॲडव्होकेट मकसूद मोमीन यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट पी.एस. जन्नू यांनी काम पाहिले।